हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र स्टाईल धपाट्याची रेसिपी. तर चला मग स्टार्ट करूयात कशी करायची ती. सगळ्यात पहिल्यांदा जे आहे ते मी 4 वाटी घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ आणि 2 वाटी जे आहे ते बेसन घेतलेलं आहे. 4 वाटीला 2 वाटी घ्यायचं आणि 6 वाटी जर घेतलेलं असेल ज्वारीचं पीठ तर 3 वाटी बेसन घ्यायचं. त्याच्यामध्ये लगेच कांदा टाकलेला आहे मी आणि मिरची आणि लसूणचं पेस्ट टाकलेलं आहे. अद्रक थोडासा किसून टाकलेला आहे. नंतर हळद, मीठ, मिरचू हे पण टाकलेलं आहे. मध्ये ओवा पण टाकलेला आहे चांगला मस्त असं मॅश करून. आणि कांदा टाकलेला आहे, कोथिंबीर टाकलेली आहे आणि कद्दू जो असतो तो कद्दू चांगला खिसून टाकलेला आहे मध्ये. आणि ते आधी चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला मध्ये पाणी लागतं का नाही ते नंतर कळेल आपल्याला, कारण जर आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेत नाही तर नाही करणार, कारण कद्दूचं जे आहे ते पाणी ऑलरेडी असतं खिचल्यानंतर त्याच्याने. हे चांगल्या प्रकारे जे आहे ते आधी मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर थोडं थोडं पाणी टाकून जे आहे त्याचा गोळा जो आहे तो करून घ्यायचा आहे पूर्ण. थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं, एकदम जास्त पाणीमध्ये नाही टाकायचं. आणि मध्ये जे आहे जिरा पावडर पण मी टाकलेलं होतं, म्हणजे ते सांगायचं विसरलं माझ्याकडून. आणि ते जे आहे ते पूर्ण पीठ जे आहे ते मळून झालेलं आहे माझं आणि ते घेतलेलं आहे उंडा चांगला मस्त हे करून. आणि कपडा जे आहे ते धुवून घेतलेला आहे आणि लगेच ते पीठ घ्यायचं आहे आपल्याला त्या कपड्यावरती आणि बोटाने जे आहे आपल्याला ते चांगल्या प्रकारे स्प्रेड करून घ्यायचं आहे. मध्ये पण घ्यायचं, कारण काही जण काय करतात साईडनंच करतात, मग मध्ये जे आहे ते जाड राहतं, मधून पण घ्यायचं आहे बरोबर इक्वली. तर लगेच ते थापून वगैरे झालेलं आहे. आणि 1-2 धपाट्यावर जे आहे ते मी तीळ लावायचे विसरले होते, नंतर जे आहे ते लावलेले होते मी. तर तवा चांगला गरम करायचा आहे. नंतर त्याच्यावर तेल टाकायचं आहे आणि नंतर तो जो कपडा आहे उचलून डायरेक्ट असं तव्यावरती टाकायचं आहे. मस्त कापड जे आहे ते काढून घ्यायचं आहे. ते लगेच निघून जातं, चिटकून वगैरे नाही बसत. मग थोडंसं भाजल्यानंतर आणखीन पलटून घ्यायचं आहे, आणखीन भाजायचं आहे, आणखीन एकदा पलटून घ्यायचं आहे, मग आणखीन तेल लावून भाजायचं आहे. तेल लावायचं, कारण तेल लावल्याशिवाय वगैरे काही ते सुकं चांगलं नाही लागत, तर तेल लावून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे. आणि हे दह्यासंग तो खूप छान लागतो, खूप छान लागतो धपाटे जे आहे ते दह्यासंग. महाराष्ट्रामध्ये जास्त करून हे खाल्ले जातात, धपाटे जे आहेत ते जास्त खाल्ले जातात महाराष्ट्रामध्ये. आणि ते जे आहे ते चांगल्या प्रकारे भाजून घेत आहे. दुसरं जे आहे ते माझ्या साईडला चालूच होतं धपाटं करणं, कारण संगच मला जे आहे ते 5-6 करून घ्यायचे होते. त्याच्याने लगातार स्पीड जे आहे ते आपली मेंटेन ठेवलीच पाहिजे स्वयंपाकाची आपण कधी पण. म्हणजे चपातीचं पण असं असतं ना, की एक चपाती झाली की दुसरी चपाती जी आहे त्यावर, म्हणजे एक चपाती भाजेपर्यंत दुसरी चपाती रेडी झाली पाहिजे, अशी स्पीड पाहिजे कधी पण स्वयंपाकाची. तरी ते चांगल्या प्रकारे जे भाजून घ्यायचं. तर माझं झालेलं होतं धपाटं, तरी पण हे भाजलेलं नव्हतं काही, एकदम रेडी झालेलं आहे. खूप टेस्ट लागतं, खूप चविष्ट लागतं हे. आणि दुसरं पण टाकून घेतलेलं आहे मी इथे. तर याला पण जे आहे ते चांगल्या प्रकारे पलटून घेतलेलं आहे. आलटून पलटून मस्त तेल लावून भाजून घेतलेलं आहे. आता इथे जे आहे ते ह्या तिसऱ्या धपाट्याला जे आहे मी ते तीळ लावून घेत आहे, कारण मला तेव्हा लक्षात आलेलं की हां गडे तीळ लावायचं आहे. तर हे काही नाही करायचं, म्हणजे थापल्यानंतर जे आहे ते वरतून थोडेसे तीळ टाकायचे आणि मस्त थोडंसं बोटाने जे आहे ते एकदा असं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे चिटकून राहतील त्याला. आणि तसंच जे आहे सेम प्रकारे जे आहे ते भाजून घ्यायचं आहे आपल्याला तेल टाकून त्याच्यावरती. तर इथे हे पण धपाट टाकून घेतलेलं आहे. हे पण भाजत आलेलं आहे माझं धपाट, कारण असं ते काही होत असेल ना घरामध्ये, भूक खूप लागते. मला करतानाच खूप भूक लागते, कारण ते काही चविष्ट वगैरे असं होत असेल धपाटे वगैरे. रेग्युलरली तर आपण काही घरामध्ये करत नाही, कधीच करत राहतोय. तर कद्दू होता, चला म्हटलं की करून घ्यावे धपाटे वगैरे, छान लागतात म्हणून. तर इथे तेल लावून जे आहे ते भाजून घेतलेलं आहे. आणि हे धपाट्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, किंवा आजचा हा जो व्हिडिओ आहे रेसिपीचा हा कसा वाटला आहे पण मला नक्कीच सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब हे पण नक्कीच करा. आणि ते जे आहे ते माझं हे लास्टचं चलत होतं, आता लास्टचं धपाट होतं. तर धपाटे वगैरे जे आहेत ते एकदम रेडी झालेले आहेत. खूप टेस्टी लागतात, खूप भारी लागतात. तुम्ही पण नक्कीच ट्राय करा हे. आणि तीळ लावलेले आहेत वगैरे, खूप छान लागतात, नक्की ट्राय